सीझनप्रमाणे जे जे फ्रेश मिळते ते खाणे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणे खूप गरजेचे आहे. थंडीचा सीझन असल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्यात ओली हळद आपल्याला मार्केटमध्ये दिसते. या सीझनमध्ये ओल्या हळदीची भाजी खायची असते. नवीन वर्षाची सुरुवात आणि पहिल्या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून मला एक प्युअर ट्रॅडिशनल आरोग्यवर्धक रेसिपीने करायची होती. त्यासाठी ओल्या हळदीच्या भाजीची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. कारण हळदीला किसले की हात पिवळे होते आणि सगळेच पिवळे होते. फ्रेश हळद जवळपास 300 ग्रॅम घेतली आहे. पील करून घेऊ. साल काढल्यानंतर पाण्यात ठेवायची, नाही तर काळी पडेल. ओल्या हळदीला गाजरासारखे किसून घ्यायचे आहे. त्यासाठी मोठ्या होल्सचा वापर करणार आहे. वाव, किती सुंदर दिसत आहे. कलर तर फारच छान. सगळ्यात पहिले खूप सारे तूप घेऊ. जवळपास 4 ते 5 चमचे असेल. त्यात किसलेली ओली हळद घालून परतून घ्यायचे आहे. तूप टाकताना कंजूसी करायची नाही. ही राजस्थानी ट्रॅडिशनल डिश आहे. हळदीचा कलर चेंज झाला आहे. पाहिजे तेवढे तूप घेऊन बाकी रिलीज केले आहे. आता काढून घेऊ. हळद काढून उरलेल्या तुपात थोडे तूप घालून जिरे घालू. कांदा लाईट गोल्डन ब्राऊन झाला आहे. ठेचलेला लसूण घालून परतून घेऊ. त्यात फ्रेश मटर, आलं घालून परतून घेऊ. यात कांदा पात अवश्य घाला, छान लागते. आता तिखट, मीठ, धने पावडर घालून सतत परतून घ्यायचे. फ्राय केलेली हळद, कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. 3 चमचे दही घातल्यानंतर भाजीला लो फ्लेमवर परतवत राहायचे. हळद उष्ण असते आणि साग लिक्विड टाईप असते. या दोघांना बॅलन्स करण्यासाठी दही खूप हेल्प करते. गरम मसाला, काजू आणि किसमिस घालून घेऊ. किसमिसचा गोडपणा भाजीला एक वेगळी टेस्ट देते. 7 ते 8 मिनिट भाजी झाकून शिजवून घेऊ. जर ही भाजी घट्टसर वाटत असेल तर थोडे पाणी घालू शकता, पण पाणी घालणे या भाजीची पद्धत नाही. ही फक्त तुपातच बनवली जाते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते. भाकरीवरून एक माझा छान अनुभव शेअर करत आहे. ट्रेनचा प्रवास करताना IT कंपनीमध्ये जॉब करणारी मुलगी भेटली. तिने टिफिनमध्ये भाकर आणली होती. मी तिला सहज विचारले तर म्हणाली, मला भाकर खूप आवडते आणि ती तर मला यायलाच पाहिजे. तिच्या फ्लॅटवर राहणाऱ्या 3 फ्रेंड्सला भाकर बनवता येते. ऐकून खूप आनंद झाला. माझ्या मनात विचार आला की नवीन पिढीला पण आपले पारंपरिक साधे हेल्दी फूड खायला आणि त्याच उत्साहाने बनवायला पण आवडतात. हळदीची भाजी 3 ते 4 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. पाहिजे तेव्हा गरम करून खायची. पहिल्यांदा जेव्हा हळदीची भाजी बनवली होती तेव्हा भीती वाटत होती, आवडेल की नाही. म्हणून दुसरी एक पालकची पातळ भाजी केली होती. आपली भाकर तयार आहे. त्यावर तूप घालून घेऊ. हळदीची भाजी खाल्ल्याने गाल गुलाबी होते म्हणे. बरोबरच आहे. हळदीने रक्त शुद्ध होते, ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. मग का नाही होणार गुलाबी गाल. म्हणून खूप खाऊ नका, नाहीतर पोटात गडगडायला होईल. भाजीचा आस्वाद घेताना ताकाचा समावेश करा. लक्षात ठेवा, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या वातावरणात फरक आहे. माझे हात हळदीची भाजी बनवून आणि खाऊन पिवळे झाले आहे. तुमचे हात भाजी बनवून आणि दात भाजी खाऊन पिवळे झाले का? कमेंट्स करून नक्की कळवा.